नमस्कार मित्रांनो. आज आपण लासू स्टेशन या ठिकाणी आलोय. तर या शेतामध्ये 7.5 HP शक्ती सोलार पंप इन्स्टॉलेशनचं काम चालू आहे. तुम्ही कामाची क्वालिटी बघू शकता. इथे आपला जो इन्स्टॉलर आहे त्याचं नाव संकेत पवार आहे आणि लासूरचाच मुलगा आहे आपला. त्यांनी इथं इन्स्टॉलेशनचं काम आहे सोलार पंपाचं करतोय आणि कळमकर साहेबाचा हा पंप या लोकेशनला आपण इन्स्टॉल करतोय. इथे त्यांचं एक विहीर आपण बघू शकता. या विहिरीवरती हा पंप आपण बसवतोय. 7.5 HP पंपामध्ये आपल्याला टोटल 13 सोलार पॅनल आलेले आहे आणि जे ॲज पर कंपनीची SOP, ॲज पर कंपनीच्या गाईडलाईन त्या पद्धतीनं आपण सोलारचं काम करतोय. हा जो पाईप बघू शकता आपण इथं ट्रॅक्टरनी होल करून त्याच्यामध्ये प्रॉपरली सिमेंट मटेरियल जे आपण फिलअप केलेलं आहे, त्याच्यानंतर जी कंपनीनं पाईपवरती मार्किंग केलेली आहे तेवढ्या पद्धतीचा पाईप आपण खाली जमिनीमध्ये ग्राउंड केलेला आहे. त्याच्यानंतर वरती जी सेकंड मार्किंग आहे, जिथपर्यंत आपल्याला सोलारचं जे हे बेस आहे तर हा फिलअप करायचा आहे सिमेंटनी. तर हे जे आपण कंपनीच्या SOP नुसार 500 बाय 500 बाय 300 mm चा फरम्याची साईज इथं बनवलेली आहे आणि त्या साईजच्या फर्मा आपण इथं फिलअप करणार आहे मटेरियलनी. बॅक साईडला ऑलरेडी आपण काही फर्मे फिलअप केलेले आहे, तर ते आता आपण रिमूव्ह केलेले ते पण तुम्हाला शो करतो. तर ही फर्म्याची क्वालिटी तुम्ही मटेरियलची क्वालिटी बघू शकता. त्याच्यानंतर हे जे पाईप बघताय तुम्ही वरती याच्यामध्ये आपण PVC पाईप जे टाकले 1 इंचीचे, तर ते आपण त्याच्यामध्ये खाली अर्थिंगच्या आणि मोटरची जे वायर जाणार आहे, DC वायर, AC वायर आणि अर्थिंग केबल, तर त्यासाठी ते पाईप आपण खालून ग्राउंडिंगसाठी यूज करतो. आणि त्यानंतर हा जो त्या ब्लॉकपासून 3 फुटावर आपण एक गड्डा केलेला आहे. ह्या गड्ड्याची जी साईज असती ती 3.5 फूट खोली असती आणि कमीत कमी 4 ते 8 इंच आपल्याला याची रुंदी पाहिजे. सोलार पॅनल बघू शकता. शक्ती कंपनीचे 13 पॅनल आपल्याला याच्यामध्ये 545 वॅट मध्ये येतात. त्याच्यानंतर बरचसं मटेरियल अजून आपल्याला शो होतोय. हा जो बघू शकता अर्थिंग रॉड आहे. तर असे 2 रॉड या 3 HP, 5 HP आणि 7.5 HP पंपामध्ये आपल्याला बघायला भेटतात. त्याच्यानंतर हा याचा लाइटनिंग अरेस्टर आहे. बॅक साईडला वीज रोधक म्हणून आपण जो यूज करतो, तर हा येले आपण त्या ठिकाणी लावतो. त्याच्यानंतर ह्या ज्या 2 बॅग बघताय तुम्ही, तर ह्या अर्थिंग कंपाऊंड म्हणजे जे केमिकल येतं अर्थिंगचं, त्या बॅग आलेले आहे. प्रत्येकी अर्थिंगला एक बॅग त्याच्यामध्ये यूज होते. त्याच्यानंतर हा जो पाईप बघू शकता 7.5 HP पंपामध्ये 3 इंचीचा जो पाईप आपल्याला आलाय, 75 mm आपण त्याला म्हणतो, तर त्या साईजचा आपल्याला इथं विहिरीवरती 100 फुटाचा पाईप कंपनी प्रोव्हाइड करते. त्यानंतर हे 7.5 HP ची मोटर आणि त्याच्यानंतर 7.5 HP चा हेड याच्यामध्ये आपल्याला मिळतं. तर या साईटवरती जे हेड तुम्ही बघू शकता, हा एक मोटरचा हेड आहे. याचं वेट वगैरे, व्हॅट वगैरे सगळ्या गोष्टी याच्यावरती प्रोव्हाइड आहे. 30 मीटरचा हा हेड आपण याच्यामध्ये सिलेक्ट करून दिला होता शेतकऱ्याला आणि 75 mm त्याची थिकनेस आहे. त्याच्यानंतर ही जी मोटर यांची आलेली आहे, तर ही 150 समर्शेबल मोटर आपल्याला या पंपामध्ये रिसिव्ड झालेली आहे. तिची जी RPM कॅपॅसिटी आहे, तर 3600 RPM ची जी कॅपॅसिटी या पंपाची आहे आणि 120 SZ तिची फ्रिक्वेन्सी, 340 व्होल्टवर ही मोटर वर्किंग करते. जर कंपनीची प्राइस लिस्ट बघितली तुम्ही, तर फक्त जी आपली मोटरची प्राइस आहे ती 30,399 रुपये प्राइस आहे आणि हा पंप आपण जो दिलाय, जी गव्हर्नमेंटची 90% सबसिडी शेतकऱ्याला भेटते, त्या सबसिडीमध्ये हा पंप आपल्याला दिलाय. तर पहिले 7.5 HP साठी 45,000 रुपये टोटल कॉस्ट खर्च यायचा शेतकऱ्याला. तर आता GST कमी झाल्यामुळं 42-43,000 रुपयाची याची कॉस्टिंग आता आहे आणि त्याच्यामध्ये 7.5 HP चा आपल्याला कंट्रोलर पण बघायला भेटतो. हा एक जो कंट्रोलर आहे मोटर ऑन ऑफ करण्यासाठी, 7.5 HP चा आपल्याला इथं शक्ती कंपनीचा प्रोव्हाइड झालेला आहे. 25,000 रुपये या कंट्रोलरची कॉस्टिंग येते
आणि ही पूर्ण मटेरियल आपल्याला सबसिडीमध्ये कंपनीनं प्रोव्हाइड केलेले आहे. फक्त 45,000 रुपये भरून हे मटेरियल शेतकऱ्याला प्रोव्हाइड झालेले आहे. हिची कंपनीकडून 5 वर्ष पूर्ण मटेरियलची वॉरंटी असते. आणि हा जो कंट्रोलर आहे याच्यासोबत एक GPS डोंगल देखील येतं कंपनीकडनं. तर या डोंगलद्वारे मोटर शेतकरी घरून किंवा ज्या लोकेशनला असेल तिथून ऑन ऑफ करू शकतो. म्हणजे शेतकरी कुठेही असला तर ते मोबाईलवरती शक्ती फार्मर ॲप एक आपण शेतकऱ्याला इन्स्टॉल करून देतो. त्या ॲपवरून शेतकरी मोटर ऑन ऑफ करू शकतो. म्हणजे शेतकऱ्याला मोटर चालू करायसाठी शेतात यायची सुद्धा आवश्यकता नाही. आपल्याला याच्यासोबत एक बॅग भेटते सोलार पंपासोबत, शक्ती पंप सोबत ही एक बॅग येते. तर या बॅगमध्ये पूर्ण किट याची अवेलेबल असते. तर बॅग ओपन करताना प्रत्येक शेतकऱ्याला एक विनंती आहे, त्याच्यावर हे एक स्टिकर लागून येतं. आता याच्यामध्ये बघितलं जर तुम्ही तर वरती शक्तीचा लोगो आहे आणि खाली सोलार इन्स्टॉल ACC किट म्हणून लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर याचा मॉडेल नंबर आहे, 30 मीटर त्याचं हेड आहे मोटरचं. त्याच्यानंतर 7.5 HP ही किट यांना प्रोव्हाइड झालेली. 7.5 HP किट आहे आणि 30 मीटरचं याचं हेड आहे. आणि हा त्याचा एक QR कोड कंपनीनं जनरेट केलेला आहे. तर ते ज्यावेळेस किट तुम्हाला देतं त्यावेळेस ते स्कॅनिंगसाठी असतो. त्यानंतर ज्यावेळेस आपण बॅग ओपन करतो ती एवढी इक्विपमेंट आपल्याला या बॅगमध्ये भेटतात. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला येतात. रोप म्हणजे आपल्याला जे भेटतं 32 मीटर ही दोरी येते मोटरला बांधण्यासाठी. तर ही दोरी तुम्ही बघू शकता किती चांगल्या क्वालिटीची दोरी कंपनीनं आपल्याला प्रोव्हाइड केलेली शेतकऱ्यांना. त्याच्यानंतर आर्थिंग चंबर कवर येतं, याला आपण आर्थिंग पीट कवर पण बोलतो. तर हे कवर ज्यावेळेस मी तुम्हाला पहिले दाखवले जे आर्थिंग रॉड भेटतात 2, तर त्या रॉडला वरतून एक सेफ्टी म्हणून आणि दुसरी गोष्ट एक मार्किंग म्हणून आपल्याला ते यूज होतं. आणि त्याला वरच्या बाजूने एक असं एक कवर येतं. हा कवर इकडं क्लोज आणि ह्या बाजूला एक ओपन, अशा 2 डायरेक्शनल याच्यामध्ये भेटतात. हे जर आपण फिरवलं तर हे आपल्याला ओपन आणि क्लोज करता येतं. हे ओपन करून आपण याच्यामध्ये पाणी वगैरे पण टाकू शकतो. त्याच्यानंतर याच्यात तिसरी गोष्ट आहे केबल टाय. तर अशा प्रकारचे 2 टाय पॅकेट पण आपल्याला एक किटमध्ये भेटतात. त्याच्यानंतर हा जो इक्विपमेंट बघू शकता 4 नंबरला आपण जे यूज करतोय, तर DC बॉक्स म्हणून आहे हा DCDB बॉक्स. तर मी तुम्हाला तो ओपन करून दाखवतो कसा दिसतो आपल्याला. तर फक्त शक्ती कंपनी हा DC बॉक्स आपल्याला सोलार पंपामध्ये प्रोव्हाइड करते. आणि प्रत्येक 3 HP, 5 HP आणि 7.5 HP मध्ये या बॉक्सची साईज वेगवेगळी असते. कारण याच्यामध्ये SPD असतात, फ्यूज असतात, बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये इन्क्लुडिंग असतात. तर त्याची साईज चेंज होती. 32 अँपेअरचा याच्यामध्ये फ्यूज लावलेला आहे. DC सर्किट ब्रेकर आपण याला बोलू शकतो. आणि हे जे वायर बघू शकता 2 ठिकाणी याला केबल ग्लँड्स लागलेले आहे आणि एका बाजूने इनपुट दुसऱ्या बाजूने आउटपुट असं याचं केबलचं कनेक्शन आहे. या बाजूनं हे जे 2 केबल बघू शकता, एक ब्लॅक कलरचं आहे म्हणजे न्यूटन केबल आहे आणि एक रेड कलरचं म्हणजे प्लसचं जे केबल आपण बोलतो ते केबल आहे. हे दोन्ही केबल आपल्याला पॅनलकडून येणारे जे कनेक्शन आहे त्याला कनेक्ट करायचे. त्याच्यानंतर तिसरी केबल जी आपल्याला शो होती ती अर्थिंगची ग्रीन कलरची 2.5 स्क्वेअर mm मध्ये केबल आहे. आणि बाकीच्या 2 केबल या 4 स्क्वेअर mm मध्ये आपल्याला कॉपरच्या शो होत आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस या 2 केबलमधून इनपुट सप्लाय या DCDB मध्ये जातो, त्याच्यानंतर आउटपुट सप्लाय हा आपल्याला भेटतो. हे 2 एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह केबल भेटतं. तर ह्या दोन्ही केबल आपल्या जे आपलं कंट्रोलर आहे शक्ती कंपनीचं, तर त्याला आपण कनेक्ट करतो. त्याला कनेक्ट केल्याच्या नंतर शक्तीच्या कंट्रोलरमधून ह्या किटमध्ये अजून आपल्याला एक वायर आलेलं आहे. तर हे शक्तीची जी मोटर आहे त्या वायरला त्या कंट्रोलरमधून त्या वायरला कनेक्शन जातं आणि ते डायरेक्ट पंपामध्ये जातं. आता ह्या DCDB बॉक्समध्ये DCDB बॉक्स नंतर हे जे केबल आहे मी आत्ता तुम्हाला दाखवलं 2.5 स्क्वेअर mm मध्ये 3 कोर हे 35 मीटरचं केबल आपल्याला किटमध्ये प्रोव्हाइड होतं. त्याच्यानंतर जे खाली बघू शकता 6 नंबरला जो आपल्याला इक्विपमेंट येतोय, तर हा DC केबल येतो ज्याला दोन्ही बाजूनी कनेक्टर लावलेले आहे. हे पण आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहे. तर या बॅगमध्ये हे सगळे एकाच बॅगमध्ये येतं व्हाईट कलरच्या. तर हे DC केबल आहे, याला दोन्ही बाजूनी
एक MC4 कनेक्टर म्हणता याला, फिमेल आणि मेल अशा 2 टाईपचे कनेक्टर याला लावून येतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक हार्डवेअर किट येते, जी की स्ट्रक्चरच्या त्याच्यामध्ये होलपास असेल आणि बरंच असं मटेरियल येतं, त्याचा एक सेट आपल्याला या बॅगमध्ये भेटतो. त्याच्यानंतर जॉईनिंग स्लीव याच्यामध्ये आपल्याला भेटते, जी बघू शकता तुम्ही ऑलरेडी केबलला इथं लावलेली, याला आपण जॉईनिंग स्लीव असं बोलतो. आणि त्याच्यानंतर PVC पाईप मी जी तुम्हाला मगाशी दाखवलं की आपण जे ब्लॉक बनवलेले, जे सिमेंटचे आपण ब्लॉक बनवले, त्या ब्लॉकमध्ये जी पाईप आपण PVC यूज केलेला आहे केबल इनपुट आणि आउटपुट करण्यासाठी, तर त्या स्लीव त्याच्यात 1.25 इंचीचा आपल्याला PVC पाईप भेटतो. त्याच्यानंतर खाली एक अर्थिंग केबल आपल्याला दिसतंय 16 स्क्वेअर MM, दोन्ही बाजूने M6 टाईपचा त्याला लग्स लागलेला आहे. हा बघू शकता ॲल्युमिनियम ही केबल आहे आणि दोन्ही बाजूने याला किती चांगल्या प्रकारे 16 स्क्वेअर MM चा लग्स आपल्याला कंपनीने लावून दिलेला आहे. म्हणजे इन्स्टॉलेशनला किती इझिली प्रोसेस करता येईल अशा पद्धतीनं कंपनीनं मटेरियल प्रोव्हाइड केलेले आहे. आणि शक्ती ही अशी एकमेव कंपनी आहे जी शेतकऱ्याच्या हितासाठी, शेतकऱ्याच्या सगळ्या गोष्टी बघून त्यांना ते मटेरियल आपल्याला प्रोव्हाइड करते. म्हणजे प्रत्येक गोष्टीवर स्टडी करून या गोष्टी शेतकऱ्यांना कंपनी आपल्याला प्रोव्हाइड करते. बाकीच्या कंपन्या जर तुम्ही बघितलं तर एका स्ट्रक्चरवरती ती 13 पॅनल, 14 पॅनल किंवा 9 पॅनल, 6 पॅनल असं एकाच ठिकाणी देतात. आणि शक्ती कंपनीमध्ये हे वेगवेगळ्या स्ट्रक्चरवर 2 पॅनल आणि 3 पॅनलचं स्ट्रक्चर आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटतं. तर कंपनीचं एकमेव रिझन याच्यामध्ये असं आहे, बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस आपण एका पोलवरती स्ट्रक्चर उभं करतो तर वाइंड स्पीड जी असते, हवेचा वेग, तर हवेच्या वेगाने हे पॅनल उडून जाण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. आणि ज्यावेळेस हे लोड डिवाइड होतो, म्हणजे पॅनल डिवाइड होतं वेगवेगळ्या स्ट्रक्चरवरती, तर हा सगळ्या गोष्टी डिवाइड होतात त्याच्यामध्ये. आता जे आपण स्ट्रक्चरची साईज बघितली, ब्लॉकची साईज बघितली, पाईपची साईज बघितली, त्या एकाच ब्लॉकवरती बाकीच्या कंपन्या सगळे 9 किंवा 13 किंवा 6 पॅनल आपल्याला स्टँड करता. आणि याच्यामध्ये आपल्याला फक्त या कंपनीमध्ये 2-2, 3-3 पॅनलच एका याच्यावर येतात. म्हणजे किती मजबूत काम आपल्याला भेटतं. याच्यामध्ये शेतकऱ्याचा एकच लॉस होतो शक्ती कंपनीमध्ये, की जे जागेचा जास्त प्रमाणात यूज होतो. म्हणजे जास्त जागा आपल्याला सोलार सिस्टम बसवण्यासाठी लागती. पण ही शेतकऱ्याची एक हितचिंतक गोष्ट कंपनीनं दिलेली आहे. आणि 5 वर्ष कंपनीची फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस आहे. त्यासाठी कंपनीचा टोल फ्री नंबर आहे, जो शेतकऱ्याचा रजिस्टर नंबर असतो, मोबाईल नंबर, त्याच्यावरून कंपनीला कॉल करायचा आहे. 1800-105-5555 या नंबरवरती कॉल करायचा आहे. आणि 5 वर्षात कधीही कंपनीला कॉल करून कंप्लेंट करू शकता. त्याच्यानंतर अजून जे कंट्रोलरच्या बॉक्समधील, एका बॉक्समधील इक्विपमेंट मला तुम्हाला दाखवायचे राहिलेले होते. ह्या ज्या ॲल्युमिनियम फ्लेंज तुम्ही बघितल्या आहे, ह्या किती प्रॉपर पद्धतीनं कंपनीनं बनवून दिलेल्या आहे. ज्यावेळेस आपण जे पॅनलसाठी हे यूज करतो, पाईप वापरतो, त्या पाईपवर ह्या क्लॅम्प पॅनलच्या ज्या पट्ट्या आहेत त्या लावण्यासाठी दिलेल्या आहे. त्याच्यानंतर हे असं त्या याच्यामध्ये लावावं लागतं. आणि याच्यामधून तो जो राऊंड पाईप आहे, तो राऊंड पाईप याच्यामधून आपल्याला वरती हे करायचं आहे. ही क्लॅम्प अशी याच्यामध्ये इन्स्टॉल होणार आहे आणि राऊंड पाईप याच्यामध्ये बसणार आहे. आणि याच्यावरती जी पॅनलची पट्टी दिलेली, ती पट्टी याच्यावरती लागणार आहे. आणि याला नट बोल्ट लावून ते पॅनल पॅक करतो. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवतो. कॅप बघू शकता, शक्तीचा लोगो आहे या कॅपवरती. आणि ही कॅप ह्या पाईपमध्ये पाणी वगैरे जाऊ नये म्हणून इथे लावण्यासाठी ही क्लॅम्प दिली. प्रत्येक पाईपला ही कॅप येते. आणि हा जो पाईप दिलेला आहे आपल्याला, ऑलरेडी हॉट डिप गॅल्वनाइज हा पाईप कंपनीने प्रोव्हाइड केलेला आहे. म्हणजे याला गंज वगैरे लागणार नाही, याची 100% शाश्वती कंपनीनं आपल्याला दिलेली. आणि त्या पाईपमध्ये पाणी जाऊ नये म्हणून ही एक क्लॅम्प याला बाजूने इन्सर्ट करायची. ही जे पॅनलसाठी आता हा आपण एक हे शक्ती कंपनीचं स्ट्रक्चर इथं लावलेलं आहे. एक जो स्ट्रेट पाईप आपण इथं उभा केलेला आहे, त्या पाईपवरती एक बेस म्हणून कंपनीनं एक रेडीमेड आपल्याला साचा बनवून दिलेला आहे.
तो साचा फक्त याच्यामध्ये इन्सर्ट करायचा आहे. त्याच्यानंतर 2 यू क्लॅम्प आपण उलट्या पद्धतीने याच्यावरती लावल्यावरती नट बोल्टने टाईट करायचं आहे. आणि जो आडवा पाईप आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे तर तो या पद्धतीने याच्यावरती माउंट करायचा आहे. हा पाईप माउंट केल्यावरती ह्या यू क्लॅम्प आपल्याला दाखवल्या होत्या मी पहिले, तर ह्या यू क्लॅम्प इथं लावायचे आहे. आणि जो ॲल्युमिनियमचा फ्लेंज आपल्याला दिली ती ही ह्या जी पट्टी ह्या पट्टीच्या खाली याच्यात इन्सर्ट होती, त्याच्यावरती पट्टी लावून त्याच्यानंतर वॉशर आणि नट लावून आपण याला पॅक करतो. आणि ही जी जागा बघता याच्यामध्ये आपण हे पॅनल इन्स्टॉल करतो. जसं बाजूला आपण ऑलरेडी हे पॅनल याच्यामध्ये इन्सर्ट केले. हे आर्थिंग केमिकल आपण या आर्थिंग मध्ये टाकलंय आणि आर्थिंग पासून 3 फुटावरती आपण येले लावलाय. हा या सिस्टमच्या उत्तर दिशेला आणि सेंटर भागात हा येले आपण इथे इन्स्टॉल केलेला आहे. आणि सर्वांना विनंती आहे की या टाईपचं स्ट्रक्चर ज्यावेळेस तुमचं शक्तीचा सोलार पंप येईल या पद्धतीनंच तुम्ही सगळ्या गोष्टी करून घेतल्या पाहिजे. जो इन्स्टॉलर तुमच्याकडे येईल हा येले उत्तर दिशेला सेंटर भागामध्ये आलेलं पाहिजे. आणि ह्या जे पॅनल आहे पॅनल पासून जे आपला मधला लेग होता सेंटरचा त्या लेग पासून आपण 5 फूट डिस्टन्स ठेवून हा जो येले इथं त्याचा गड्डा घेतला होता. आणि 5 फुटावर किती प्रॉपर पद्धतीने आलाय पॅनल जे येतं तिथून 4.5 फूट येतं. आणि 1 ते 1.5 फूट जागा आपल्याला या पॅनलमध्ये ठेवायची आहे. जास्त करून जागा पण आपण त्याच्यामध्ये ठेवू नये आणि कमी पण जागा ठेवू नये. याच्यामध्ये शेतकऱ्याची जास्त जागा पण वेस्ट होणार नाही. आणि एक प्रॉपर पद्धतीने हे आपण इन्स्टॉलेशन या लोकेशनला केलेलं आहे. या ठिकाणी हा आपण लाइटनिंग अरेस्टर उत्तर दिशेला लावला आहे. तुम्ही बघू शकता जे सेंटरचा जो पोल आहे त्याचा एक्झॅक्ट आपण बॅक साईडला हा लाइटनिंग अरेस्टर घेतलेला आहे. आणि त्या लाइटनिंग अरेस्टर पासून 3 फूट अंतर सोडून आपण एक लाइटनिंग अरेस्टरची आर्थिंग या जागेवरती केलेली आहे. कंट्रोल GPS सिस्टम आहे. मोबाईलवरून मोटर चालू करायसाठी आणि बंद करायसाठी. त्याच्यानंतर हा शक्तीचा एक 7.5 HP चा कंट्रोलर आहे. या कंट्रोलरची रेटिंग बघू शकता इथं. मिनिमम व्होल्टेज मॅक्झिमम व्होल्टेज. मिनिमम व्होल्टेजचं जे आहे 200 व्होल्ट DC व्होल्ट आहे. मॅक्झिमम जे आहे तर ते 850 म्हणजे हा जो स्टार्टिंग व्होल्टेज याचा तो 200 व्होल्ट मिनिमम याला पॉवर भेटली पाहिजे त्यावेळेसच हा कंट्रोलर चालू होणार आहे. आणि 850 वॅटपर्यंत आपण याला पॅनल कनेक्ट करू शकतो. म्हणजे एका पॅनलचं व्होल्टेज येतं आपलं जवळजवळ 46-47 इंटू जर आपण 13 केलं तर ते कॅल्क्युलेशन करून आपल्याला बघता येतं. आणि जी मॅक्झिमम इनपुट करंटची कॅपॅसिटी आहे ती 15 अँपिअर आहे. ISCPV जो पॅनलचा आहे 18 अँपिअर पर्यंत कव्हर करतो. आणि आउटपुट व्होल्टेज याचं नॉमिनल ऑपरेटिंग व्होल्टेज जे आहे 415 व्होल्ट आहे. त्याच्यानंतर आउटपुट करंट याचा 15 अँपिअर. आणि बाकीचे स्पेसिफिकेशन तुम्ही याच्यावरती बघू शकता. मित्रांनो बघू शकता या 7.5 HP पंपाचं काम इथं पूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे. आणि किती व्यवस्थित पद्धतीनं एका लाईनमध्ये आपण टोटल 13 पॅनल इन्स्टॉल केलेले आहे. 2 लाईनमध्ये आपण हे पॅनल घेतलेले आहे बॅक साईड आणि फ्रंट साईड. इथे ज्या पद्धतीचे जागाचं ॲडजस्टमेंट होती त्या पद्धतीनं आपण याला सिंगल लाईन आणि डबल लाईन या 2 टाईपचे स्ट्रक्चर इन्स्टॉल करतो. तर हे 2 लाईनमध्ये आपण केलेले आहे. आणि आता तुम्हाला ही मोटर आपण मोबाईलवरून कशी ऑन ऑफ करायची कंट्रोलरवरून कशी ऑन ऑफ करायची आणि 7.5 HP चा शक्ती कंपनीचा पंप किती पाणी मारतो ते पण आपण दाखवतो. याच्यामध्ये स्टार्ट आणि स्टॉप असे 2 ऑप्शन आहे. शक्ती फार्मर ॲप आहे. हे ॲप आपण ओपन केलं त्याच्यावरती आपण शेतकऱ्यांना ऑनलाईन चालू करून दिलेलं आहे. याच्यावरती स्टार्टवरती ज्यावेळेस आपण क्लिक करतो तर क्लिक केल्याच्या नंतर 30 ते 40 सेकंदामध्ये ही मोटर स्टार्ट होते. आता बघू शकता आपली मोटर स्टार्ट झालेली आहे. आणि किती पाणी मारते ते आपण दाखवू पुढच्या साईडची. आता सकाळच्या वेळेस हा आपल्याला पॅनलचा पाण्याचं प्रेशर भेटतंय 7.5 HP 30 मीटर हेड आहे मोटरचं. तर त्यामध्ये हा 3 HP चा 3 इंचचा पाईप मधून
आपल्याला पाण्याचा प्रेशर बघायला भेटते. अजून जसं ऊन वाढेल त्या पद्धतीनं ह्या पाण्याचं प्रेशर ऑटोमॅटिकली वाढतं. जसं ऊन कमी झालं त्या पद्धतीनं प्रेशर कमी होतं. हा शक्तीचा एक कंट्रोलर आहे. इथे आपण 7.5 HP इन्स्टॉलेशन केलेले आहे. तर हा 7.5 HP कंट्रोलर आहे. सगळे कंट्रोलर बहुतेक साईजला आणि डिझाईनला सेमच येतात. फक्त त्याचं कॉन्फिगरेशनमध्ये चेंजेस असतात. त्याच्यामध्ये या कंट्रोलरवरती आपण बघू शकता टोटल 6 बटन आपल्याला ऑपरेट करण्यासाठी दिलेले आहे. एक जे रेड कलरचा मोटर ऑफ करण्यासाठी, एक मोटर ऑन करण्यासाठी आणि हा एस्केपचा सेटिंगमधून बॅकला येण्यासाठी, हा अप ॲरो आणि डाऊन ॲरो, त्याच्यानंतर एंटर बटन आहे. अशी 4 बटन खाली शो होता. त्याच्यानंतर याच्यावरती 2 आपल्याला इंडिकेटर पण शो होता. ज्यावेळेस आपण मोटर स्टार्ट करतो, तर हा इथं ग्रीन कलरचा इंडिकेटर शो होतो आणि जर मोटरमध्ये काही फॉल्ट असेल, काही प्रॉब्लेम असेल सिस्टममध्ये, तर ऑटोमॅटिकली इथं रेड कलरचा इंडिकेटर ऑन होतो. याच्यावरती एस्केप बटन आहे. त्याच्यानंतर अप ॲरो आणि डाऊन ॲरो आणि एंटर. ते एंटर बटन ज्यावेळेस आपण प्रेस करतो, तर डाऊन येण्यासाठी आपण डाऊन ॲरो प्रेस करतो, अप जाण्यासाठी अप ॲरो प्रेस करतो आणि सेटिंगमधून बॅक येण्यासाठी आपण एस्केपचं बटन प्रेस करतो. पुन्हा सेटिंगमध्ये एंटर करण्यासाठी आपण एंटरचं बटन प्रेस करतो. आणि त्याच्यावरती आपण खाली बघू शकता इथं शक्तीचं एक GPS सिस्टम बसवलेलं आहे. तर हा GPS मोटर मोबाईलवरून ऑपरेट करण्यासाठी आणि मोटरचं सगळं जे कॉन्फिगरेशन आहे किंवा जी मोटरची कंडिशन आहे ते पूर्ण याच्यावरून हा डेटा पूर्ण कंपनीला पण प्रोव्हाइड होतो. मोटर कशा कंडिशनमध्ये ऑन आहे, ऑफ आहे आणि किती वेळ मोटर चालली, किती वेळ बंद होती, हा सगळा डेटा कंट्रोलरला जातो. हा DCDB मी तुम्हाला काल दाखवला होता. याच्यामध्ये एक SPD, फ्यूज आणि बऱ्याच गोष्टी येतात. जे पूर्ण पॅनलचे कनेक्शन आलेले ते या SPD ला कनेक्ट झालेले आणि या SPD थ्रू त्याच्यानंतर ते कनेक्शन या कंट्रोलरला गेलेले. कंट्रोलरमधून जे केबल आपण कनेक्ट केलेले ते डायरेक्टली मोटर पंपला गेलेले आहे. कंट्रोलरमध्ये जी बाय डिफॉल्ट सेटिंग येते ती मॅन्युअल सेटिंग नसती, तर ऑटो असते. मोटर ज्यावेळेस ऊन पडला ऑटोमॅटिक मोटर चालू होती, पाणी संपलं ऑटोमॅटिक बंद होती किंवा अंधार पडला ऑटोमॅटिक मोटर बंद होती आणि पुन्हा सकाळी मोटर ज्यावेळेस विहिरीत पाणी असेल तर त्या कंडिशनमध्ये ऑटो स्टार्ट होती. तर आपल्याला ही सेटिंग जर चेंज करायची असेल तर आपण एंटर बटन प्रेस करून खाली जे हे कंट्रोलचं बटन आहे, 2 नंबरला ऑप्शन आहे कंट्रोलचं, डाऊन ॲरो प्रेस करून आपण कंट्रोलवर क्लिक केलं. त्याच्यानंतर एंटर बटन प्रेस करून ऑन ऑफ सेटिंगमध्ये पुन्हा एंटर करायचं आहे आणि इथं ऑटो ऑन आणि ऑफ जी ऑपरेशन सिस्टम आहे तिच्यावरतून आपण बंद चालू करू शकतो. आताच्या कंडिशनला आपण ही ऑफ केलेली आहे. तर ज्यावेळेस ऑफ केली त्याच्यानंतर एस्केपचं बटन प्रेस करायचे म्हणजे ही जी मोटर आहे ऑटोमॅटिक स्टार्ट नाही होणार. हा आपला संकेत पवार आहे. यांनी हा 7.5 HP आपला कमळकर साहेबाचा पंप इन्स्टॉल केलेला आहे.